आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। आवंडीला डोंगरी भाग दर्जा द्या, विकासासाठी विशेष निधीची ग्रामस्थांची आमदार गोपीचंद पडळकरांकडे मागणी। सोन्या चांदीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आवंडीच्या सर्वांगीण विकासाची हाक। महायुती सरकारने विशेष योजना राबवावी, नागरिकांची अपेक्षा। जत तालुक्यातील आवंडी गावाला डोंगरी भागाचा दर्जा देऊन महायुती सरकारकडून विशेष विकास निधी उपलब्ध करून सर्वांगीण विकास साधावा अशी जोरदार मागणी आवंडी व परिसरातील ग्रामस्थांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली आहे। सोन्या चांदीच्या तसेच गलाई व्यवसायासाठी संपूर्ण जत तालुका आणि सांगली जिल्ह्यात ओळख असलेल्या आवंडी गावाच्या विकासाकडे आजपर्यंत अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। सुमारे 4-5 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाभोवती उंच डोंगर रांगा असून अनेक ठिकाणी नैसर्गिकरित्या 5 ते 10 टन वजनाचे विशाल खडक पाहावयास मिळतात। या परिसरातील बहुतांश डोंगर वनविभागाच्या अखत्यारीत आहेत। ग्रामस्थांच्या मते या भौगोलिक वैशिष्ट्यांचा विचार करून आवंडीचा डोंगरी भाग म्हणून शासनाने विचार करणे आवश्यक आहे। त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन, शेती, वनसंवर्धन, रोजगार निर्मिती आणि इतर मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। यापूर्वी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा डोंगरी भागात समावेश करून शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून त्या भागाच्या विकासाला चालना दिली होती। त्याच धर्तीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आवंडी गावासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून डोंगरी भागाचा दर्जा मिळवून द्यावा आणि विशेष विकास निधी आणावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। गावाच्या भौगोलिक परिस्थितीला न्याय देणारा निर्णय झाल्यास आवंडीसह परिसरातील विकासाला नवी गती मिळेल असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे। आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीची शासनाकडे किती प्रभावीपणे मांडणी करतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।